नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2024 बद्दलची परीक्षेबद्दलची जाहीर घोषणा प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, आपण पाहूयात कोणत्या पदांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे आणि हॉल तिकीट बाबतची काय अपडेट आहे. सविस्तर पद्धतीने आपण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे व 611 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी खालील पदनामांची लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 2 पदे आहेत. यामध्ये जे पहिलं पद आहे ते सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट, याची परीक्षा जी आहे ती 20 एप्रिल 2025 ते 22 एप्रिल 2025 या दरम्यान होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदाची परीक्षा 22 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये होणार आहे. तसेच मित्रांनो, उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र व परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही वेबसाईट आहे tribal.maharashtra.gov.in. या लिंकवरती तुम्हाला ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे आणि प्रवेशपत्र त्याबाबतचे ठिकाण हे सर्व माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे. तरी उमेदवारांनी या लिंकवरती व्हिजिट करून उमेदवारांनी प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक डाउनलोड करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरीची अपडेट आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये शिफ्ट नुसार कशी परीक्षा होणार आहे ते आपण पाहूयात. यामध्ये ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची एक्झाम आहे. यामध्ये पोस्ट जी आहे सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदाची जी परीक्षा आहे ती 20 एप्रिल ते 21 आणि 22 एप्रिल या तारखेदरम्यान होणार आहे. तुम्ही पाहू शकता. यामध्ये 20 तारखेला 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा आहे. यामध्ये रिपोर्टिंग टाइम आहे 8चा सकाळी 8 वाजल्यापासून ते गेट क्लोजर टाइम जे आहे 8:45 AM असं त्यांनी दिलेलं आहे आणि एक्झाम स्टार्ट टाइम जो आहे तो सकाळी 9. त्यानंतर शिफ्ट 2 तुम्ही पाहू शकता. दुपारी 12ला रिपोर्टिंग टाइम आहे. त्यानंतर 12:45 ला तुमचं गेट क्लोजर टाइम आहे आणि 1ला एक्झाम सुरू होणार आहे. तिसरी शिफ्ट बघितली आपण 20 तारखेची, तर दुपारी 4ला रिपोर्टिंग टाइम देण्यात आलेला आहे आणि गेट क्लोजर टाइम जो आहे तो 4:45 आहे आणि त्याचबरोबर एक्झाम स्टार्ट टाइम जो आहे तो 5 वाजता आहे आणि 21 तारखेला तिसरी शिफ्टमध्ये एक्झाम जी होणार आहे ती 4 वाजता होणार आहे. रिपोर्टिंग टाइम जो आहे तो 4 वाजता होणार आहे दुपारी आणि 22 एप्रिलची जी परीक्षा आहे त्या 2 शिफ्टमध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. सकाळची शिफ्ट आहे ती रिपोर्टिंग टाइम 8चा आहे आणि शिफ्ट 2चा रिपोर्टिंग टाइम 12चा आहे. गेट क्लोजर टाइम तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर एक्झाम स्टार्ट टाइम तुम्ही पाहू शकता. 8 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाइम असल्यानंतर एक्झाम तुमची 9 वाजता चालू होणार आहे सकाळी आणि शिफ्ट 2 ची एक्झाम जी आहे 22 एप्रिलची शिफ्ट 2 ची एक्झाम जी आहे ती दुपारी 1 वाजता चालू होणार आहे. यामध्ये रिपोर्टिंग टाइम 12 ते 12:45 PM चा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता दुसरं जे पद आहे ते ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर, त्याची परीक्षा आहे ती 22 एप्रिल आणि 25 एप्रिल या 2 तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये शिफ्ट 3 मध्ये जी तुमची एक्झाम आहे ती होणार आहे. तुम्ही पाहू शकता. रिपोर्टिंग टाइम जो आहे तो 4 PM चा आहे आणि गेट क्लोजर टाइम जो आहे ते 4:45 PM चा आहे आणि एक्झाम स्टार्ट टाइम जो आहे तो 5 PM चा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 25 तारखेला 3 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसरची तुम्ही पाहू शकता. शिफ्ट 1 जे आहे ते सकाळी 8 वाजता होणार आहे 8 AM ला आणि 8:45 ला गेट क्लोजर टाइम आहे 9 AM ला तुमची एक्झाम सुरू होणार आहे. त्याचबरोबर शिफ्ट 2 मध्ये तुम्ही पाहू शकता 12 PM चा इथे तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आहे. शिफ्ट 3 चा 4 PM चा रिपोर्टिंग टाइम आहे आणि एक्झाम स्टार्ट टाइम जो आहे तो 12 PM चं जे आहे ते 1 PM आहे आणि 4 PM जे आहे ते 5 PM आहे एक्झाम स्टार्ट टाइम. तर मित्रांनो, हे संपूर्ण वेळापत्रक होतं परीक्षेचं शिफ्टनुसार. रिपोर्टिंग टाइम, गेट क्लोजर टाइम आणि एक्झाम स्टार्ट टाइम मी जी माहिती आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. यानुसार एक्झाम होणार आहे. तर बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी मित्रांनो. हॉल तिकीट तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.